माहितीच्या अधिकारांतर्गत दाखल अपील आणि माहिती आयोगाच्या आदेशांकडे दुर्लक्ष करणं रायगड जिल्हाधिकाऱ्यांना चांगलंच महागात पडलंय। या प्रकरणी माहिती आयोगाचे कोकण आयुक्त शेखर चन्ने यांनी लाभार्थीला 25,000 रुपये नुकसान भरपाई तसंच पुढील सुनावणीस प्रत्यक्ष हजर राहण्याचा समन्स जिल्हाधिकाऱ्यांना बजावलाय। मौजे नवीन शेवा या गावाच्या पुनर्वसनाशी संबंधित माहिती मिळावी म्हणून माहिती अधिकार कायद्यानुसार अपील दाखल करण्यात आलं होतं। या प्रकरणात आयोगानं प्रथम 10 सप्टेंबर 2025 रोजी जिल्हाधिकाऱ्यांना शपथपत्र सादर करण्याचे आदेश दिले होते, मात्र पंतप्रधानांच्या दौऱ्याचं कारण देत वेळ मारण्यात आली। यानंतर आयोगानं दुसरी संधी देत 26 नोव्हेंबर 2025 रोजी सुनावणी ठेवली। त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीनं उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे उपस्थित होते। JNPT मध्ये नव्या अध्यक्षांची नियुक्ती झाल्यामुळे कामात उशीर झाल्याचं कारण देत पुन्हा मुदतवाढ मागण्यात आली। तिसरी आणि अंतिम संधी म्हणून 11 डिसेंबर 2025 रोजी सुनावणी निश्चित करण्यात आली, मात्र त्या दिवशीही जिल्हाधिकारी स्वतः हजर राहिले नाहीत आणि आवश्यक शपथपत्रही सादर झालं नाही। या सततच्या टाळाटाळीवर माहिती आयोगानं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। अपीलात वेळेत माहिती न मिळाल्यानं झालेला मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रास लक्षात घेऊन माहिती आयोगानं जिल्हाधिकाऱ्यांना 25,000 रुपये नुकसान भरपाई थेट धनादेश देण्याचे आदेश दिलेत। तसंच या प्रकरणात रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांची प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक असल्याचं आयोगानं स्पष्ट केलंय। त्यामुळे पुढील सुनावणीस ते अनुपस्थित राहू नयेत म्हणून अलिबाग पोलीस ठाणे, रायगड पोलीस अधीक्षकांमार्फत समन्स बजावण्याचे आदेश देण्यात आले आहेत। या प्रकरणाची पुढील सुनावणी 7 जानेवारी 2026 रोजी दुपारी 12:30 वाजता कोकण भवन, CBD बेलापूर, नवी मुंबई इथे होणार आहे। या निर्णयामुळे प्रशासनाकडून होणाऱ्या दिरंगाईला आळा बसेल आणि माहिती अधिकार कायद्यानुसार नागरिकांचे हक्क अधिक मजबूत होतील असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेचच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।